खऱ्या अर्थानं मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपल्या नागपूरमधनं एक गृहमंत्री होतो आणि त्या गृहमंत्र्यावर 100 कोटी रुपयाच्या वसुलीचे आरोप लागतात आणि त्यांचंच सरकार बरं आरोप कोणी लावला त्यावेळी त्यांचं सरकार ते गृहमंत्री त्यांचेच पोलीस आयुक्त आणि त्यांचेच एक एसीपी आणि पीएसआय आरोप लावतात की आम्हाला 100 कोटी रुपयाची वसुली करायला सांगतात आणि त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने चौकशी करा म्हणून सांगितलं। माननीय उच्च न्यायालयाने ते सीबीआयला दिलं। माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर गंभीर अशा प्रकारचे तारखेचे उडले आणि माननीय उच्च न्यायालयाने जेव्हा बेल दिली त्याही वेळी सांगितलं की अतिशय गंभीर प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये अत्यंत भयानक असे पुरावे आहेत, पण तब्येतीच्या आधारावर आता आम्ही या ठिकाणी यांना बेल देतो आहे। आणि अशा प्रकारे आज ते जे काही गेले वर्षभर या ठिकाणी खोटं बोलत होते त्याची पोल उघडलेली आहे। पण केवळ त्यांचीच पोल उघडलेली नाही तर ज्यांना उमेदवार म्हणून त्यांनी उभं केलं ते सलील बाबू, या सलील बाबूंच्या बद्दल देखील आज जस्टिस चांदीवाल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी 40 लाख रुपये बदलीचे घेतल्याचा पुरावा तो वाजे देत होता, पण माझ्या कार्यकक्षेबाहेर असल्यामुळे मला तो पुरावा रेकॉर्डवर घेता आला नाही। आता मला सांगा अशा प्रकारचे उमेदवार जर आपण या ठिकाणी निवडून दिले तर काय आपला विकास होणार आहे? हे काटोलचं क्षेत्र इतकं मागे का राहिलं? या काटोलच्या क्षेत्रामध्ये, या नरखेडच्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला विकास का पाहायला मिळत नाही? इतके वर्षानंतर देखील सातत्याने मागणी होते आम्हाला विकास हवाय। अरे तुम्ही बघा बाजूला आमचे बावनकुळे साहेबांचं क्षेत्र, त्यांनी क्षेत्र बदलून टाकलं। आमचे समीर भाऊ निवडून आले, त्यांनी क्षेत्र बदलून टाकलं। आमचे आशिष जयस्वाल निवडून आले, त्यांनी क्षेत्र बदलून टाकलं। पण 20-20, 25-25 वर्ष तुम्हीच मंत्री, तुम्हीच या ठिकाणी सातत्याने निवडून येणार। निवडणुका आल्या की नौटंकी करणार, निवडणुका आल्या की भावनिक होणार, निवडणुका आल्या की जातीपातीचं राजकारण करणार, निवडणुका आल्या की हम साथ साथ है म्हणणार आणि निवडणुका संपल्या की आप हमारे है कौन, अशा प्रकारची यांची परिस्थिती आहे। हम आपके है कौन असं 25 वर्ष आपण या ठिकाणी बघितलं। मला असं वाटतं आता खऱ्या अर्थानं काटोल मतदारसंघाला पुन्हा जाग आलेली आहे। चरणसिंग ठाकूर, खरं म्हणजे या माणसाचं मी याकरता कौतुक करेन, हा आमदार नव्हता, हा कुठल्या पदावर नव्हता, पण एखाद्या आमदाराला लाजवेल अशा प्रकारे सातत्याने या क्षेत्राचे कामं घेऊन ते मुंबईला येत होते आणि कामांचा पाठपुरावा करत होते। आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं या ठिकाणी झाली, चरणसिंगजींनी इतका पाठपुरावा त्या ठिकाणी केला। माझ्या मागे, गडकरी साहेबांच्या मागे, बावनकुळे साहेबांच्या मागे। खरं म्हणजे आठवड्यातले 2 दिवस आमदाराने मंत्रालयात गेलं तरच कामं होतात। तुमचे आमदार कधी दिसले नाही, पण चरणसिंग ठाकूर मात्र आठवड्यातनं 2 दिवस काटोलचे प्रश्न मार्गी लावण्याकरता मंत्रालयात दिवसभर त्या ठिकाणी पाठपुरावा करताना आपण बघितले। आणि म्हणून आज आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला करायचं आहे। आताच मनोज देखील या ठिकाणी आपल्याला सांगत होते, मनोजने मागणी केली या भागामध्ये उद्योग आणा आणि उद्योग